शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण सोयाबीनची जी सिरीज केली चालू आहे त्याच्यातली सोयाबीनवरील पिवळा मोजॅक व्हायरस किंवा केवडा रोग याविषयी आपण यात पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये कापसानंतर सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं आणि सोयाबीन पिकामध्ये हा पिवळा मोजॅक व्हायरस मोठ्या प्रमाणात येतो. आपण ह्याच्या अगोदरच्या सिरीजमध्ये सोयाबीनमध्ये पिवळेपणा हे पाहिलेलंच आहे आणि ह्याच्यात आपण पिवळा मोजॅक व्हायरस किंवा केवडा रोग का येतो हा आपण ह्याच्यात बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ह्या पिकामध्ये सोयाबीनमध्ये एकाच दुसरे रोग किंवा दोन ते चार एकरी 5-4 झाडं आपल्याला ह्या पिवळ्या मोजॅक व्हायरसचे झालेले प्रादुर्भाव दिसून येते आणि सोयाबीन 1 महिन्याचं ते 2 महिन्याच्या आसपास 15 दिवसाच्या पुढं झालेलं मोठ्या प्रमाणात व्हायरस दिसून येतो हा. तर हे विषाणूमुळे होणारा व्हायरस आहे. ह्याच्यामध्ये पानाचा आकार लहान होतो, रोगट झाडाच्या पानाचे काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतात. पानाच्या शिराजवळ पिवळ्या रंगाचे डाग दिसतात. बाधित झाडाची वाढ पूर्णपणे खुंटते, तसेच पाने सुरकुते व ओबडधोबड होतात. लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण झाड पिवळे पडते. अशा झाडांना कालांतराने फुले शेंगा कमी लागतात. ज्या शेंगा लागलेल्या आहेत त्यातील शेंगदाणे भरत नाहीत किंवा शेंगा भरत नाहीत आणि ते बारीक राहतात, त्यामुळे उत्पादनात मोठी घट होते. या रोगामुळे सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता सुद्धा घटलेली दिसून आलेली आहे. तसेच याच्यामुळे उत्पादनावर साधारणपणे 15 ते 75% घट दिसून येते. काही भागामध्ये 94% सुद्धा नोंद झालेली आहे. ह्या रोगाचा प्राथमिक अवस्थेतील प्रसार हा बियाण्यामार्फत होतो, तसेच दुय्यम प्रसार हा रस शोषणाऱ्या किडीमार्फत होतो. त्यामध्ये प्रामुख्याने पांढरी माशी ही एक महत्त्वाची कीड आहे की त्याच्यामुळं ह्या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत जातो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला रोगाला बळी न पडणाऱ्या वाणाची लागवड करणं गरजेचं आहे. विद्यापीठांनी शिफारस केलेल्या किंवा कृषी ICARने शिफारस केलेल्याच जाती निवडणं गरजेचं आहे. कीड व रोगाची पाहणी व्यवस्थित झाली पाहिजे. मोजॅक व्हायरस केवडा रोगाचा प्रादुर्भावाची झाडे पाने दिसत असल्यास ती वेळोवेळी समूह उपटून नायनाट करावा, जेणेकरून निरोगी झाडावर होणाऱ्या रोगाचा प्रसार कमी करता येईल. या रोगाचा प्रसार हा रस शोषणाऱ्या किडीमुळे होत असल्यामुळे आपल्याला व्यवस्थापनासाठी आंतरपळग कीटकनाशकाची फवारणी करणं सुद्धा गरजेचं आहे. पेरणीपूर्वी बियाण्यास आंतर प्रवाही कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करावी. आंतरपीक व मिश्र पीक पद्धत अवलंबून रोगाचं प्रमाण कमी आढळून येईल असे आपण व्यवस्थापन करावे. रस शोषणाऱ्या किडीसाठी शेतामध्ये निळे व पिवळ्या चिकट सापळे एकरी कमीत कमी 40 आपल्याला लावणं गरजेचं आहे. 10 ते 15 दिवसांनी पिकाच्या समकक्ष उंचावर हे सापळे लावावेत. पीक उगवणीनंतर 20 ते 25 दिवसांनी 5% निंबोळी अर्क 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या केल्या तर आपल्याला ह्याच्यावर ज्या रस शोषणारी किडी त्याचं व्यवस्थापन करता येतं. आणि ह्या किडीचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला एका पिकाहून दुसऱ्या पिकावर होणारा जो रोग आहे हा थांबवता येतो. ह्याच्यामध्ये थायमेथॉक्झिन 12.6% अधिक लॅम्बडा सायलोथिन 9.50%, ZC 0.25 मिली प्रति लिटर किंवा बीटा सायप्रोथिन 8.49% अधिक इमिडाक्लोपिड 19.8%, WWOD 0.7 मिली प्रति लिटर पाणी किंवा फ्लोरिबोनाइड 50% WB हे काही जे कीटकनाशक आहेत हे सुद्धा फवारून आपल्याला ह्या सोयाबीनचं मधील येणारा जो पिवळा मोजॅक आहे ह्याचं व्यवस्थापन करता येतं. त्याचबरोबर आपल्याला एक प्रथमतः सांगायचं राहिलं की सोयाबीन पीक आपलं तणविरहित ठेवावं. सोयाबीनच्या शेतामध्ये कुठल्याही तण येता कामा नये ही एक आपण ह्याच्यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर महत्त्वाचं बघितलं तर शेतामध्ये ज्यावेळेस आपल्याला 5-7 असे एकरी जर झाडं प्रादुर्भावित झालेले दिसत असले तर ते उपटणे, समूह त्यांचा नायनाट करणे आणि त्यांना नष्ट करणे हे एक आपल्याला ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. शेत तणविरहित आपण जर 45-50 दिवसापर्यंत चांगलं ठेवलं तर आपल्याला आपल्या पिकामध्ये येणारा जो रोग आहे ह्याचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करता येतं. त्याचबरोबर सोयाबीन पिकामध्ये तुम्हाला जे अगोदर सांगितलं की ह्याच्यातल्या काही ज्या नवीन येणाऱ्या जाती आहेत ह्याचा जर वापर केला तर त्या काही प्रमाणात किडी रोगाला सुद्धा म्हणजे टॉलरंट किंवा रेजिस्टन्स असलेल्या आहेत, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला ह्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो. म्हणजे आपण पहिल्या भागामध्ये किंवा मागच्या भागामध्ये पाहितलेलं पिवळा मोजॅक जो सोयाबीनमध्ये पिवळेपणा जो येतो त्याच्यावर व्यवस्थापन कसं करायचं ह्या भागामध्ये आपण सोयाबीन पिवळा मोजॅक व्हायरस किंवा सोयाबीनवरील केवडा व्हायरस हा पॉटी व्हायरसमुळे होणारा जो सोयाबीनमध्ये येणारा महत्त्वाचा रोग आहे ह्याच्यावर आपण ह्या भागामध्ये माहिती पाहितलेली आहे. तर शेतकरी बंधूंना माझी एक विनंती आहे की आपण ह्या चॅनलला जर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, त्याचबरोबर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचावी
आणि आपल्या भागामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये सोयाबीन मोजकची काय परिस्थिती आहे हे कॉमेंट्स करून आपण जरूर सांगावे. आणि ह्याच्यानंतर सुद्धा आपण सोयाबीनच्या वेगवेगळ्या ज्या सिरीज आहेत ह्या आपण ह्या कंटिन्यू ठेवणार आहोत. ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे कीड आहेत, रोग आहेत, शेंगावर येणारे, पानावर येणारे किंवा पानावर येणाऱ्या किडी, खाणाऱ्या ज्या किडी आहेत ते, ह्याची सुद्धा माहिती आपण पुढं चालूच ठेवणार आहे. तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपण हे चॅनलला कंटिन्यूअस सबस्क्राईब करा. माहिती भेटत जाईल सोयाबीनची वेगवेगळ्या अवस्थेतली. आणि आपल्या भागात काय सोयाबीनची परिस्थिती आहे ही सुद्धा कॉमेंट्स करून नक्की सांगावे. आपल्याला हा भाग कसा वाटला ह्याच्यावर सुद्धा आपण कॉमेंट्स कराव्या अशी मी शेतकरी बंधूंना विनंती करतो. आणि सोयाबीन मोजकचे जे मी एकात्मिक व्यवस्थापनाचे ज्या काही स्टेप सांगितले आहेत ह्या आपण जर फॉलो केल्या तर नक्कीच आपल्याला पिवळा मोजॅक व्हायरस जो आहे किंवा आपण पिवळा केवडा सुद्धा म्हटलं जातो सोयाबीनवरचा, हा आपण नियंत्रणात किंवा व्यवस्थापनात ठेवून आपल्या उत्पादनामध्ये जी घट येणारी आहे सोयाबीनच्या ह्याच्यात ही आपण नक्कीच थांबवून आणि शेतकरी बंधूंनी ह्याचा पुरेपूर उपयोग करावा. त्याच्यामध्ये जैविकमधले काही सांगितले आहेत, काही आपल्याला जे व्यवस्थापनामध्ये निळे पिवळे चिकट सापळे आहेत ते आहेत. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला रासायनिकचा वापर करणं. ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपण ह्या सोयाबीनमध्ये येणारा जो पिवळा मोजॅक व्हायरस आहे किंवा पिवळा केवडा आहे हा आपण वेळेस व्यवस्थापन करू आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन सोयाबीनचं शेतकरी बंधू घेऊ शकतात. धन्यवाद.